नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी अनेक दिवसांपासून स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी आज एक अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने राज्यातील महसूल सेवक म्हणजेच कोतवाल या पदाच्या तब्बल 2912 रिक्त जागा भरण्यासाठी एक विशेष बाब म्हणून मंजुरी दिलेली आहे. ही माहिती 19 ऑगस्ट 2026 रोजीच्या अधिकृत शासन पत्रात स्पष्ट करण्यात आलेली आहे. एका बातमीत हा आकडा 2992 असाही छापून आलेला आहे, परंतु अधिकृत शासन पत्रकानुसार 31 मे 2026 अखेर राज्यात एकूण 2912 महसूल सेवकांची पदे रिक्त आहेत, ज्यासाठी ही भरती राबवली जाणार आहे. आता या भरतीचं वैशिष्ट्य काय किंवा किती पदे आहेत किंवा पदभरती कधी होईल हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. त्याच्यामुळे व्हिडिओ एंडपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा. ऑफिशियल आर्टिकल रीड करायचे असेल तर डिस्क्रिप्शनच्या पहिल्या लिंकमध्ये दिलेला आहे, क्लिक करून रीड करू शकता. किंवा PDF डॉक्युमेंट सर्क्युलर डेली अपडेट्स मिळवण्यासाठी व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. या भरतीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही संपूर्ण भरती प्रक्रिया अतिशय वेगात राबवली जाणार आहे. बघा, शासनाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की ही पदभरती प्रक्रिया 30 नोव्हेंबर 2026 पूर्वी कोणत्याही परिस्थितीत पार पाडली गेली पाहिजे. म्हणजे निर्देश आहेत की 30 नोव्हेंबरच्या आधी ही भरती पार पडलीच पाहिजे. ही निवड प्रक्रिया जिल्हाधिकारी किंवा त्यांनी नामनिर्देशित केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीमार्फत राबवली जाईल. ही पदे भरताना 5 सप्टेंबर 2013 आणि 17 मे 2023च्या शासन निर्णयातील सुधारित तरतुदींचे काटेकोरपणे पालन केले जाईल. लवकरच जिल्हा स्तरावर याबद्दलचा सविस्तर जाहिराती प्रसिद्ध होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे आणि होईलच. आता सर्वात महत्त्वाचं पाहूया की कोणत्या विभागात किती जागा रिक्त आहेत. तर बघा, छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये 685 रिक्त पदे आहेत. पुणे विभागामध्ये 528, कोकण विभागामध्ये 469, नाशिक विभागामध्ये 428, नागपूर विभागामध्ये 404 आणि अमरावती विभागामध्ये 398 रिक्त पदे आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर मित्रांनो, आता वेळ वाया न घालवता अभ्यासाला लागा. जशी जशी प्रत्येक जिल्ह्याची सविस्तर जाहिरात येईल तशी सर्व अपडेट्स मी तुमच्यासाठी आपल्या चॅनलवरती घेऊन येणार आहे. त्यामुळे अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, त्या बेल आयकॉनला प्रेस करा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर अभ्यासू मित्रांसोबत नक्की शेअर करा. तसेच तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आणि मित्रांनो, काळजी घ्या, अभ्यास करत राहा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.